नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बरेच जण देवाकडे सतत काही ना काही मागत असतात. यश, पैसा, सुख, समाधान, आरोग्य. पण विचार करा, फक्त मागून काही मिळते का? देव तर सर्व शक्तिमान आहे, पण त्याला फक्त मागणाऱ्यांची नाही तर पात्रतेची वाट पाहायची असते. स्वामींच्या शिकवणीनुसार फक्त मागणे पुरेसे नाही. जर तुम्ही काही मागणार असाल तर त्यासाठी तुमच्यामध्ये योग्य पात्रता असणे आवश्यक आहे. आपल्या इच्छांप्रमाणेच आपली पात्रता निर्माण करण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा की आपल्याला काही हवे असेल तर त्यासाठी योग्य होण्याचा, योग्य बनण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पात्रता म्हणजे काय आणि ती कशी निर्माण करावी. हे समजून घेतले तर आपण आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. स्वामींची शिकवण म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये प्रामाणिकपणे काम करणे, सद्गुणांनी युक्त होणे आणि आपल्या पात्रतेला नित्य सुधारत राहणे. मागणे ही एक नैसर्गिक भावना आहे, पण त्यानंतरची सर्व प्रक्रिया जसे की प्रयत्न करणे, धैर्य ठेवणे हे आपल्यालाच पार पाडावे लागते. अन्यथा आपले मागणे हळूहळू तक्रारीमध्ये आणि नंतर निराशेमध्ये बदलून जाते. म्हणूनच जर आपण फक्त मागत राहिलो आणि पात्रता निर्माण केली नाही तर ते मागणे व्यर्थ जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली चिडचिड होते, स्वामींवर संशय येतो, स्वतःबद्दल निराशा निर्माण होते आणि शेवटी जीवनातील उद्दिष्टांपासून आपण भरकटतो. मागण्याचा खरा परिणाम तेव्हाच मिळतो जेव्हा आपण त्या मागणीला योग्य अशी पात्रता जोडतो. पात्रता म्हणजे काय? पात्रता म्हणजे शुद्ध मन, प्रामाणिकपणा, मेहनत करण्याची तयारी, श्रद्धा आणि सकारात्मक वृत्ती. पात्र व्यक्ती तोच आहे ज्याने आपल्या आयुष्यामध्ये जबाबदारी स्वीकारलेली आहे, जो कष्ट करण्यास तयार आहे, जो स्वतःच्या चुका सुधारत आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले मिळते ते फार वेळा मेहनत, संयम आणि सातत्यामुळे मिळते. महाराजांच्या शिकवणीमध्ये हे स्पष्ट आहे की जर तुम्ही फक्त मागाल आणि मेहनत, श्रद्धा आणि पात्रता निर्माण केली नाही तर तुम्हाला तुमच्या मागणीची पूर्तता मिळणार नाही. पात्रता तयार करण्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. फक्त स्वामींना विनंती करणे पुरेसे नाही, आपल्यालाही स्वतःला प्रयत्न करायला हवेत. मेहनतीशिवाय कुठलाही मोठा परिणाम साधता येत नाही. श्रद्धा आणि संयम हे सुद्धा पात्रतेचे महत्त्वाचे घटक आहेत. श्रद्धा म्हणजे स्वामींवर निशंक विश्वास ठेवणे आणि संयम म्हणजे कठीण प्रसंगी धीर धरून राहणे आणि निराश न होणे. आपण जे काही प्रयत्न करतो ते योग्य आहेत, ते परिणाम देतील आणि त्यामागे स्वामींची कृपा आहे हे मनाशी ठामपणे मानणे म्हणजे श्रद्धा. स्वामींच्या शिकवणीनुसार श्रद्धा ही माणसाला धैर्य आणि स्थैर्य देते. कितीही वेळ लागो तरी माझे चांगलेच होईल हा विश्वास जर असेल तर तोच मनुष्य त्यातून पात्रता निर्माण करतो. पात्रता ही एका दिवसामध्ये तयार होत नाही, त्यासाठी वेळ लागतो, परीक्षा येतात, अपयश येते. अशा वेळेला संयम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. संयम म्हणजे उतावळेपणा न करता शांतपणे वाट पाहणे. अडथळे आले तरीही प्रयत्न सुरू ठेवणे. यशाला वेळ लागतो, पण आपण तयार राहिले पाहिजे. संयम नसेल तर माणूस अर्ध्यावरून मागे फिरतो, पण संयमी मनुष्य कठीण प्रसंगातही टिकून राहतो आणि त्यातूनच तो पात्र होतो. श्रद्धा आपल्याला विश्वास देते की आपण करू शकतो. श्रद्धा आणि संयम हे दोन्ही गुण एकत्र आले की माणूस फक्त मागणारा न राहता योग्य पात्रता असलेला साधक होतो. पात्र होण्यासाठी तत्त्वज्ञानही आवश्यक आहे. तत्त्वज्ञान म्हणजे जीवनाचे सार, मूल्य आणि स्वामींचे शिकवलेले मार्गदर्शन. तत्त्वज्ञान आपल्याला दिशा दाखवते, योग्य कसे ओळखावे हे शिकवते. तत्त्वज्ञानाची कृतीतील अंमलबजावणी म्हणजे आचरण. पात्र होण्यासाठी स्वामींचे शिकवलेले मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. पात्रता म्हणजे केवळ कष्ट नाही तर योग्य दिशेने केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला विचारांनी मोठे करते, आचरण आपल्याला कृतीतून घडवते. दोन्ही नसेल तर पात्रताही अधुरीच राहते. पात्रता अधुरी असेल तर मागणे कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच महाराजांचे तत्त्वज्ञान समजून घेऊन ते मनापासून आचरणात आणणे हाच खरा यशाचा मार्ग आहे. जेव्हा आपण अवास्तव अपेक्षा सोडून कर्म करतो तेव्हा आपण अधिक पात्र होतो. त्यामुळे पात्र होण्यासाठी आपले प्रयत्न निस्वार्थ असले पाहिजेत. आपल्या वागणुकीमध्ये नम्रता ठेवणे, चुका स्वीकारणे आणि सतत आत्मपरीक्षण करणे हे पात्रतेसाठी आवश्यक आहे. जर आपल्या मनामध्ये अहंकार, द्वेष, मत्सर असेल आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी स्वामी कृपा मिळत नाही. खऱ्या पात्रतेसाठी सातत्यपूर्ण साधना, प्रयत्न आणि न डगमगता आपल्या मार्गामध्ये टिकून राहणे आवश्यक आहे. आज नाही मिळाले तरी उद्या मिळेल, पण प्रयत्न थांबवू नये. कधीकधी आपण जे मागतो ते लगेच मिळत नाही किंवा मिळालेच नाही असे वाटते, पण त्यामागेही स्वामींची योजना असते. आपल्याला मिळायचे असेल तर योग्य वेळ, योग्य स्थिती आणि योग्य मनोवृत्तीची तयारी लागते. ही तयारी म्हणजेच पात्रता. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहिले की फक्त स्वामींकडे मागणे पुरेसे नाही तर आपल्याला पात्रतेचे बळही निर्माण करावे लागते. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल करावा, मेहनत करावी, श्रद्धा ठेवावी,
संयम बाळगावा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये बदल करू त्यानुसार आपल्याला आपली मागणी पूर्ण होताना दिसेल. त्यामुळे हे लक्षात ठेवावे की स्वामींकडे फक्त मागणे मागू नये तर आपली पात्रताही निर्माण करावी. आणि ज्या वेळेला आपण खरेच पात्र होतो तेव्हा मागायची गरजच राहत नाही, कारण स्वामीच आपल्याला सर्व काही देतात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.